जास्त काही बोलत नाही, सगळं आपल्या समोर आहे. मला एवढंच, आणि आम्ही लोकशाहीत विश्वास ठेवणारी आमची महाविकास आघाडी आहे, संविधानाचं रक्षण करणारी आमची आघाडी आहे, म्हणून तुमचे प्रश्न आम्ही नक्कीच घेऊ. आमचा जाहीरनामा हा केवळ जाहीरनामा नाही आहे, पण एक जागृत डॉक्युमेंट आहे आणि कंटिन्युअसली चेंजिंग डायनॅमिक असं आमचं हा जाहीरनामा आहे. कट कॉपी पेस्ट जो भाजपचा जाहीरनामा आहे तसा बिलकुल नाही आहे, हे तुम्हाला दिसतंय. ह्याच्यात सर्व सामान्यांचे विषय जे आहेत ते तुम्हाला दिसून येत आहेत. भाजपचा जाहीरनामा बघितल्यावर आम्हाला त्यांच्यामध्ये आणि जे जनाचे प्रॉब्लेम्स आहेत, सामान्य लोकांचे ज्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा डिस्कनेक्ट आम्हाला दिसून आला. भाजपचं प्रत्येक धोरण जे आहे ते आणि जे सर्वसामान्यांची धोरणं आहेत, सर्वसामान्यांच्या ज्या मागण्या, त्याच्यामध्ये खूप मोठी एक तफावत दिसून येते, डिस्कनेक्ट दिसून येतं. आमचा जो महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा आहे तो एक कंटिन्युअसली श्वास घेणारा डॉक्युमेंट आहे, कारण का त्याच्यामध्ये कामगार असो, महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक असो, सोलापूरचा उद्योगपती असो किंवा रिक्षा चालक असो किंवा पत्रकार असो, सगळ्यांचं इनपुट ह्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला दिसून येतं. आणि तुम्ही बघितलंय, जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता महापालिकेवर होती तेव्हा आम्ही जे काही जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं ते सगळं करून दाखवलं. आम्हाला कोणाला सिद्ध करण्याची गरज नाही, आम्ही करून दाखवलं. शोकांतिका ह्या गोष्टीची आहे की मागच्या 10 वर्षात जे काही भारतीय जनता पक्षाने सांगितलं ते एकही गोष्टी अंमलात येताना आपल्याला होताना दिसली नाही. इम्प्लिमेंटेशन झिरो. भारतीय जनता पक्षाचे वरचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे धोरण असतील, महाराष्ट्राचे धोरणं असतील किंवा महापालिकेचे असतील, एकही आपल्याला होताना दिसलं नाही. गेले 9 वर्ष इलेक्शन झाले नाही आहेत, गेले 5 वर्ष ॲडमिनिस्ट्रेटर नेमले असल्या कारण, जनरल बोर्ड नाही आहे, लोकप्रतिनिधी नसल्या कारण मनमानीचा कारभार आपल्याला महापालिकेत दिसून आला, ज्याच्यामुळे नियंत्रण ठेवणारं जनरल बोर्ड झालं नसल्या कारण खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आपल्याला महानगरपालिकेत दिसून आला. हे मुद्दाम करण्यात आलं कारण का कोणत्याही प्रकारचं दबाव गट त्यांना नाही पाहिजे होता आणि म्हणून त्यांनी मुद्दाम इलेक्शन्स घेतले नाही. फक्त भ्रष्टाचार करण्याचं आणि टेंडर उचलण्याचं आणि पैसे कमवायचं एक मशीन महापालिकेमध्ये होतं आणि मशीन म्हणून, त्या मशीनरी म्हणून महापालिकेने आणि प्रत्येक अधिकाऱ्यांनी काम केलं. त्या भाजपचं ते एक महत्त्वाचं धोरण होतं की आम्हाला इलेक्शन्स नकोय, ॲडमिनिस्ट्रेटर पाहिजे आणि पाहिजे तशी मनमानीचा कारभार आम्ही महापालिकेत करू. हे सिद्ध झालं. मागच्या 9 वर्षात भाजपनी तेवढं काम केलं. आपले जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला नोकरी नव्हती, पण सगळं काही गुजरातला त्या ठिकाणी गेलं. महाराष्ट्रात पण, मुंबईचं पण आणि सोलापूरच्या सगळ्या गोष्टी गुजरातला आउटसोर्स त्या ठिकाणी करण्यात आला. काल मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट असेल की तुम्हाला दिसून आलं की काही ठिकाणी ते वेगवेगळ्या पक्षांसोबत त्या ठिकाणी अलायन्स करतात आणि खरं तर मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय भाजपचं एक पान पण हालत नाही. पण हा डॅमेज कंट्रोल बॅकफूटवर जात आहेत आणि म्हणून आपल्याला दिसून येतं. ज्या NCP बरोबर म्हणाले की आम्ही मरेपर्यंत त्यांच्यासोबत जात नाही, आज त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून काम करतायत आणि मग म्हणतायत कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे. ही दुतोंडीपणा का आणि कशामुळे? डॅमेज कंट्रोल काल पालकमंत्री सोलापूरचे जे आहेत त्यांच्याकडून होताना दिसलं. ते म्हणाले की मी माफी मागतो, मी कारणीभूत आहे भाजपचा जो गोंधळ झालाय. डॅमेज कंट्रोल कुठेतरी भाजपला कळून चुकलंय की जनमत त्यांच्यासोबत नसणारे, पैसे देऊन आणलेली गर्दी आणि खरंच जनाचा आधार, ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पुन्हा तिथे भाजपचा जमिनीच्या लोकांपासून डिस्कनेक्ट दिसून येतो आणि हे भाजपचा खरा चेहरा आज तुमच्या समोर. जनसेवा नाही, जनसेवेची त्यांना काही घेणं देणं नाही आहे. त्यांना सत्ता, पैसा आणि आता रक्त, ह्या 3 गोष्टीवर त्यांचं राजकारण येऊन थांबलंय. लोकांचा जीव गेला तरी चालेल, पण आम्हाला सत्ता पाहिजे अशी त्यांची एक मानसिकता आपल्याला दिसून येते. त्यांचा खरा चेहरा आज एक्सपोज झाला आहे आणि आम्हाला खात्री आहे की सोलापूरची जनता नक्कीच भाजपला त्यांची जागा दाखवून देईल. 10 वर्ष त्यांना चान्स दिलेला, पण आता मला असं वाटतं
ते होणार नाही आहे. महाविकास आघाडी 5 पक्ष आम्ही एकत्र येऊन एक मुठ्ठी झाली आहे आणि आम्ही ताकदीने लढत आहोत. आम्ही फिरत आहोत. आम्ही ग्राउंडवर आहोत. आम्ही सगळे ग्राउंडवर आहोत, लोकांमध्ये आहोत. आम्ही भाजपसारखे सामदाम दंड वापरून एका रात्रीत सगळं करून मतं घेणारी लोक नाही आहोत, पण लोकांच्या सुखदुःखात सामील होऊन आम्ही हक्कानी लढाई जिंकणारी आम्ही सगळे आहोत. आणि मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद असला तर सर्वसामान्यांचा जो जाहीरनामा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही आम्हाला मदत कराल आणि मला खात्री आहे की जनमत आमच्या बाजूने असेल. धन्यवाद. विचारा. विषय असा आहे की 1992 साली हद्दवाढ झाली. 10 वर्ष भाजपला सत्ता होती, मात्र याच्या आधी सगळी काँग्रेसला सत्ता होती. हद्दवाढाचे प्रश्न तुम्ही पुन्हा एकदा जाहीरनाम्यामध्ये घेतलेले आहेत. मग इतकी वर्ष काँग्रेसकडे सत्ता असताना त्यावेळेस का विकास झाला नाही हद्दवाढ भागाचा आणि केवळ 10 वर्षावर त्यांना टार्गेट का केलं जातं? नाही, हद्दवाढ तुम्ही बघू शकता. तुम्हाला माहिती आहे की केवढी मोठी एरिया आहे. जेव्हा आम्ही नगरोत्थान अभियान आणलं रस्त्यासाठी आणि ड्रेनेजसाठी, त्या माध्यमातून खूप कामं हद्दवाढ ड्रेनेज जे पाईपलाईन्स, पिण्याच्या पाईपलाईन्स असतील, ड्रेनेजचे असतील, ज्या आधी कधीच झाल्या नव्हत्या, हळूहळू आम्ही तिथे विकास केला. पण अर्थात 10 वर्ष, मागच्या 10 वर्ष काहीच होऊ शकलं नाही. काही निधी हद्दवाढ भागात मिळाली नाही. इवन जे टॅक्स पावत्यांचा विषय होता हद्दवाढीचा, तो पण आम्ही त्या ठिकाणी सोडवला. तर खूप मोठ्या प्रमाणात ऑफकोर्स काम झालंय. पण सत्ता कंटिन्युअसली त्याच्यानंतर मागच्या 10 वर्षात जो बॅकलॉग आहे, अनुशेष आहे, तो आपल्याला आता भरून काढायचा आणि त्यासाठी वेळ लागणार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणं गरजेचं आहे. पण जेवढा विकास काँग्रेसच्या काळात, महाविकास आघाडीच्या काळात हद्दवाढीत झाला, तेवढा बीजेपीच्या 10 काय त्याच्या आधी पण काही वर्ष त्यांची सत्ता होतीच, तेव्हा पण होऊ शकला नाही. पण तो त्या ठिकाणी आम्ही केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रेनेज, पाणी आणि रस्ते, जे नगरोत्थान अभियानमधून आम्ही त्या ठिकाणी आणले. ही खूप मोठी स्कीम होती नगरोत्थान अभियान, ज्याच्या माध्यमातून हद्दवाढात विकास झाला. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत 1000 कोटीचा निधी आला, पण सगळ्यांची, इव्हन त्यांच्या पक्षाच्या आमदाराची सुद्धा ओरड आहे की काम दर्जेदार झाले नाहीत आणि ठेकेदार, त्यांनी पत्र दिलं होतं आयुक्तांना, आमदारांनी. तर या सर्व कामाची चौकशी व्हावी यासाठी आपण काय आश्वासन करता? कारण 1000 कोटीची कामं होऊन शहरात जवळजवळ 49 पैकी 40 कामं सुद्धा सुरू नाहीत, बंद पडलेत, म्हणजे झालेले प्रोजेक्ट. या सगळ्याची चौकशी करणार का आपलं सर? 1000 कोटी स्मार्ट सिटी खाली आले, त्याचं काही आपल्या समोर दिसत नाही. त्याची लूट झाली. महाविकास आघाडी सत्ता आल्याबरोबर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करू. यात कोण कोण संबंधित आहे? कॉन्ट्रॅक्टर आहे का, अधिकारी आहे का, मोठा अधिकारी आहे, कितीही मोठा अधिकारी असू द्या, IAS ऑफिसर असू द्या, त्याच्यावर आम्ही ॲक्शन केल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुम्हाला म्हणून सांगितलं की कोणाला तरी तुरुंगात पाठवल्याशिवाय महाविकास आघाडी थांबणार नाही. आणि गेल्या 3 वर्षामध्ये प्रशासकीय राजवट आहे, लोकप्रतिनिधी बरे म्हणायची वेळ आली, इतके लोकांना सामोरं जात आहे. तर आपण याबद्दल काही ठराव करून चौकशी करणार, पहिल्या सभेमध्ये मागणी करणार आहे की नाही? सगळ्या बाबीची एकदा स्मार्ट सिटी हा विषय वेगळा मास्तर, तो केंद्राच्या निधीच्या अंतर्गत आहे. इथल्या ज्या अधिकाऱ्यांनी जे गैरप्रकार केले, तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. ते जाऊन सगळं नेमणुका सुद्धा एकदा व्यवस्था तरी बघू द्या मला तिथं. मी सुरुवात तशीच केली की मुद्दाम ह्या लोकांनी इलेक्शन्स घेतले नाहीत, कारण का त्यांना लोकप्रतिनिधी तिथे नको, जनरल बोर्ड झालाच नाही, तर म्हणून मनमानी कारभार त्यांनी केला. मग 100% जे अधिकारी ह्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्यावर चौकशी झालीच पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे की एनकॅपची जी निधी असते, जी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून येते, मी ऑलरेडी आमच्या प्रिव्हिलेज कमिटीला, जी एस्टिमेट्स कमिटी असते पार्लमेंटमध्ये, त्यांना मी ऑलरेडी पत्र लिहिलं की
आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे, कारण का त्याच्यामध्ये पण आम्हाला खूप डिस्क्रेपन्सी दिसून येते. एनकॅपची मुळात स्मार्ट सिटी योजनेमध्ये पण खूप मोठे प्रमाणात लूप होल्स आहेत, कारण का स्मार्ट सिटी योजना ही शहरातल्या फक्त 3% भागात झाली आणि ते पण राजकीय दबावाने आणलेला भाग. आमच्या पूर्व भागात जिकडे झोपडपट्ट्या तिकडे स्मार्ट सिटी ह्या लोकांनी आणली नाही आहे आणि त्याचे सगळे टेंडर्स गुजरातच्या एका कॉन्ट्रॅक्टरनी उचलले. तर सुरुवातीपासून आतापर्यंत त्याच्यामध्ये इतके तफावत आहे आणि त्यांचे आमदार देतात म्हणजे काय हाती के दात दिखाने के आणि खाने के, कारण का एवढा मोठा रोष आहे ह्या योजनेच्या विरोधात सोलापूरकरांमध्ये की त्यांना ते नाईलाजाने द्यावं लागलं. कालचं एक उदाहरण सांगतो, म्हणजे इथं ह्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यातलं काल एक तुमच्या निवडणुकीच्या धामधुमीने एक रस्ता झालाय सेवा सदन शाळेसमोरून भैया चौकापर्यंतचा रस्ता, रामलाल चौकापर्यंत. तो रस्ता आपण आपल्यापैकी कुणी पाहुण्या आणि त्याला दर्जा असतो का काय बघितलं नाही. पण भ्रष्टाचाराचं जिवंत उदाहरण आहे ऐन निवडणुकीमध्ये, तरी तुम्ही कुणीच बोलत नाही. हे आम्हाला आता तुम्हाला सांगावं आता काय बोलतो. हे नाही, असे अनेक उदाहरण आहेत. त्याचं खूप आहेत. त्या भागातल्या आपल्या पक्षाच्या नगरसेवकांनी द्यायला पाहिजे होतं. इतका रस्ता 2च दिवस झाले तर रस्ता होतो. बघा तुम्ही त्याची काय. हे बघा, एका शब्दात मी सांगतो तुम्हाला, त्यांनी सोलापूरच्या जनतेची लूट केलेली आहे. त्या लुटीला जबाबदार जे जे असतील, रस्ता असेल, पाणी असेल, आता 892 कोटीचं टेंडर आता इलेक्शन लागणार सुरू केलं. कोण किती मर्यादा घेतला जाहीरपणे सांगतोय, किती मर्यादा घेतलात. या सगळ्या गोष्टी बाहेर काढू. आमचा महापौर एकदा बसू द्या, हे सगळं बघून त्या पहिल्या प्रेसला तुम्ही अचंबित व्हाल. त्या प्रेसला आम्ही 5 लोक हजर राहू. अविनाशजी, तो रस्ता खराब त्याच्या मागे ह्यांचं कट कारस्थान हे षडयंत्र आहे. हे त्यांची मोडस ऑपरँडी आहे की इलेक्शनच्या आधी कितीही खराब रस्ता झाला पाहिजे टेंडर उचलण्यासाठी, आणि म्हणून तो घाई गडबडीत इलेक्शनच्या आधी करण्यात आला, कारण का यांना इलेक्शनसाठी पैसे पाहिजेत. म्हणून ती एक त्यांचं पॅटर्नच आम्हाला दिसून येतं. त्यांना रस्ता चांगला झाला पाहिजे ह्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. त्यांना फक्त टेंडर उचलायचे, पैसे कमवायचे आणि दॅट्स इट. म्हणून हे त्यांचं पॅटर्न आहे आणि मोडेस ऑपरँडी आहे. ह्याच्या मागचं जे कट कारस्थान आहे ते तुम्ही समजून घ्या. एनकॅपच्या माध्यमातून आपण मुद्दा मध्यंतरी उचलला होता, शहरातली धूळ कमी करायची, यासाठी तो प्रोजेक्ट आला होता आणि त्या नावाखाली सगळे रस्ते केले आणि जे केलेल्या सगळ्या कामांची जी आहे ना ती दुरावस्था आहे. आपण पुणे नाक्याचं आयलँड बघा किंवा तुळजापूर नाक्याचं बघा, सगळे तोडफोड मोडतोड झाली आहे. फक्त वेस्ट ऑफ मनी आहे सर. या संदर्भात आपण केंद्रातला पैसा म्हणून तिथं वरच्या लेवलला काही इन्क्वायरी. मी आत्ताच म्हणाली, मी एस्टिमेट्स कमिटी आणि प्रिव्हिलेजेस कमिटीला पत्र दिले की आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे, कारण का एनकॅपची खूप मोठ्या प्रमाणात निधी असते आणि ती पोल्युशन मुक्त धूळमुक्त करण्यासाठी असते. पण एनकॅपच्या निधी जी आली त्याचे तुम्ही जर लिस्ट बघितली, झालेल्या रस्त्यांचीच नावं आहेत त्याच्यात, खूप मोठं. मग निधी गेली कुठे? आणि निधी वितरण करताना सगळ्यांना आपण कॉन्फिडन्समधले घेतलं पाहिजे. मग तो महाविकास आघाडीचा खासदार असो, बीजेपीचा आमदार असो, सगळ्यांची एक लिस्ट जाते, कारण का आपल्या सगळ्यांना धूळमुक्त सोलापूर करायचं आहे. पण मुद्दाम महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना डावळलं गेलं. शेवटी ह्यांचे विचार इतके खालच्या पातळीची आहेत की ती कामं आमची नसतात, ती लोकांचीच असतात आणि ती निधी थांबवून तुम्ही लोकांची कामं थांबवताय. आणि ह्याच्यात झालेला खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, आणि त्याचा मी जेवढे काही सेंट्रल अथॉरिटीज आहेत, इवन अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आणि पोल्युशन मिनिस्टर, त्यांच्या पण मी निदर्शनास आणलं. हे पहिल्यांदा झालं असेल. अविनाशजी, तुम्ही सगळे सिनियर पत्रकार आहेत. आम्ही भाजपचे पण पालकमंत्री बघितलेत आणि काँग्रेसचे पण पालकमंत्री बघितलेत आणि त्यांचे पण आमदार म्हणतात की एवढं गलिच्छ राजकारण आम्ही सोलापुरात कधीच बघितलं नव्हतं. बाहेरची लोक येतात आणि आपल्या सोलापुराची राजकारणाची पातळी एवढ्या खाली आणतात, ह्याचा निषेध मी करते. आणि इकडे तुमच्या गुंडागर्दीची गरज नाही आहे. आम्ही सुसंस्कृत लोक आहोत आणि इथे आम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करू नये. एक मिनिट, पूर्व भागामध्ये काही रस्ते असे आहेत की खासदारताईंनी केलेले रस्ते, चांगले रस्ते सुद्धा खोदून तिथं परत नवीन रस्ता करायचा प्रकार पूर्व भागामध्ये चालू आहे आणि त्याचे शूटिंग करून घेतात, बोर्ड लावतात, आम्हीच करतोय असं दाखवतात आणि आचारसंहितेचा भंग आम्ही सुद्धा केसेस केलेले आहेत त्यांच्यावर. असं हे सर्रास त्यांचा चालू आहे, बोगस कामं चालू आहेत. आकांक्षी टॉयलेट नावाची एक योजना आहे. 50 लाख रुपयाला एक एसी टॉयलेट असे बसवले, त्यांनी 4 टॉयलेट स्मार्ट सिटीच्या माध्यमातूनच. ते सेंट्रलचाच निधी आहे. स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट होता, वेगळा होता, आकांक्षी टॉयलेट म्हणून. 4 ठिकाणी 50-50 लाखाचे एक टॉयलेट उभं केले त्यांनी
ती इन्क्वायरीच्या नावाखाली ते धूळ म्हणजे कुलूप बंद आहे ते, त्याच्यावर कोणीही बोलत नाही आतापर्यंत. आम्ही बोलतोय त्याबद्दल, पण ऑफकोर्स असं मी नेहमी म्हणते की स्पेस तुम्ही हे जास्त हायलाईट करणं गरजेचं. लोकांना असं वाटतं की आम्हाला बोलण्याची सवयच, आम्ही बोलतो. जेव्हा तुम्ही ते लोकांच्या निदर्शनास आणणार, कारण का तुमचं एवढं सर्क्युलेशन असतं आज व्हॉट्सॲपवर, आणि खरंच सोलापूरला नाही देशाला तुमचं एक पारदर्शक जर्नलिझमची आता गरज आहे. मी कळकळीची विनंती करते, त्याची जर साथ लोकांना मिळाली तर लोकशाही आणि हा जो भाजपचा भ्रष्टाचार आहे तो सामोर येईल आणि लोकशाही टिकू शकेल. ताई, आपल्याला 5 जणांची एवढी आघाडी झाली आहे, पण आपल्याला 102 जागा मिळू शकल्या नाही. त्याचं कारण काय असावं? नाही, आम्ही सगळीकडे आमच्या 102 जागा आहेत. नाही कारण काय? पुरस्कृत आम्ही केलेत आणि 102 झाले. आम्ही बघा, दाखवतो लिस्ट. हे सगळे पळवापळवी झाले, तुम्हाला माहित आहे. शेवटच्या क्षणापर्यंतचा किती राडा, ते आमच्या चेतन नरोटे इतका संघर्ष केला, माझ्या जीवनात इतकं संघर्ष केलं पहिल्यांदा बघू लागलो. तो अमोल शिंदे, एकनाथ शिंदेचा माणूस असू द्या, जबरदस्त संघर्ष केला. काय इतके पळवे, हो घरात उचलून नेले. तो देवेंद्र कोटे स्वतःच्या नातेवाईकाला हात धरून आणतो, आहे बसत कुठे तरी 102 आहेत. आम्ही जाहीर करू. आणि आज तुम्हाला मी सांगतो, ही महाविकास आघाडी सोलापूर महानगरपालिकेमध्ये 58 ते 60 जागा आल्याशिवाय राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.